दरवाजासमोर बॉर्डर रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती काढावी हे सुचत नाही. तर त्यासाठी बघा मी घेऊन आली आहे सुंदर अशा 6 दरवाजासमोर काढण्यासाठी अगदी सोप्या बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या अशा बॉर्डर रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, डॉट देऊन घेतलेले आहेत मी, असे लांब डॉट द्यायचे आहेत. लाल रंगाने मी डॉट दिलेले आहेत बघा. आता तुम्हाला येत नसेल तर बरोबर 3-3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि एक संदर्भासाठी आपल्याला एक रेष ओढून घ्यायची आहे. सरळ खडूच्या मदतीने तुम्ही रेष ओढून घेऊ शकता. आता बघा लाल डॉट आहेत, त्याच्या बाजूला मी हिरवे डॉट दिलेले आहेत. जसं की पानांच्या वरती फूल आहे तसं आपल्याला रांगोळीमध्ये भास होईल बघा. प्रत्येक 4-4 हिरवे डॉट दिलेले आहेत. तर मध्ये पिवळा रंग आपण भरून घेणार आहोत. पिवळ्या रंगाचा एक डॉट देऊन घ्यायचा आहे. आता मध्ये एक वेलीप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे बघा. बरोबर मधोमध अंतर घ्यायचं आहे दोन्ही फुलांमधून आणि एकच दिशेने जसला मध्ये वेल आहे ना ती एकाच दिशेला काढायची आहे. तर आपण पानंसुद्धा काढून घेणार आहोत. तर एका बाजूने आपण तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत आणि एका बाजूने एक एक कळी काढून घेणार आहोत बघा. अगदी सोपी आहे ही रांगोळी. रोजची बॉर्डर रांगोळी आपण दरवाजासमोर काढत असतो किंवा तुळशीसमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता ही जी मालिका आहे तुम्ही अगदी तुमचं उंबऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता किंवा एवढीही जरी रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. बघा एका साईडने मी कळ्या काढून घेतलेल्या आहेत, एका बाजूने तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये थोडासा डार्क हिरवा रंग टाकून घेतला बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. तर पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. तर एक डॉट मी मध्ये काढून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने पानाप्रमाणे आकार आपण काढून घेणार आहोत. त्याच्या पुढे एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. आता वरती आपण छोटी छोटी फुलं काढणार आहोत. 4-4 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. तर त्या फुलांमध्ये मी सफेदच रंग भरलेला आहे. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरण्याची गरज नाही आहे. मध्ये ऑरेंज रंगाचा डॉट देऊन घेतला आहे आणि थोडासा पिवळा रंग टाकून घेतला बघा. आता जे पान काढलेलं आहे त्याच्या खाली आणि वरती आपण एक कोनाप्रमाणे आकार तयार करून घेणार आहोत. जसं आपला गणितामध्ये कोन असतो ना त्याप्रमाणे. आणि मध्ये ऑरेंज रंगाचा डॉट देऊन घेतला, त्यावरती एक पिवळा रंग टाकलेला आहे बघा. तर जी फुलं काढलेली आहे त्याला पुढे आपण तुऱ्याप्रमाणे एक एक डॉट देऊन घेणार आहोत. आता दोन्ही बाजूला कळ्या काढून घ्यायच्या आहेत. मग पानांमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. ही अगदी सोपी आहे बघा. तुळशीसमोर किंवा देवासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होणारी आहे. रोजची काही गडबड असते आपल्याला, त्यासाठी अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. मध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघा आणि कळ्यासुद्धा मी लाल आणि पिवळ्या रंगाच्याच काढलेल्या आहेत. आता इथे आपले शुभ रंग आहेत तेच वापरलेले आहेत. जास्त काही कलर वापरायची गरज नाही. रोजची रांगोळी आहे. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे बघा. 5 मिनिटामध्ये रांगोळी काढून होते. तर जे आपण गोल आकार काढलेले त्यामध्ये निळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ते बघा मी डॉट देऊन घेतलेले आहेत. 4-4 डॉट द्यायचे आहेत बघा. बरोबर तुम्हाला जमत नसेल तर बरोबर 3-3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि 3-3 डॉट 4-4 डॉट देऊन घेतलेले आहेत बघा. एक मागे आणि समोरच्या बाजूला 3 असे डॉट देऊन घ्यायचे आहेत. त्याला आपण फुलांचा आकार देणार आहोत. काडीच्या मदतीने मागे आणि पुढे ओढून घ्यायचे आहेत डॉट बघा. मी सर्व डॉट मागच्या आणि पुढच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आपण पाकळ्यांना आकार देऊन घेणार आहोत काडीच्या मदतीनेच. काडीच्या मदतीने मी सर्व पाकळ्यांना आकार देऊन घेतलेला आहे.
आता मागच्या बाजूला आपण लाल रंगाचा एक डॉट देणार आहोत. आता आपण पानंसुद्धा काढून घेणार आहोत. ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत तिथे हिरवे डॉट देऊन काडीने थोडासा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मागच्या बाजूला देठसुद्धा काढायचं आहे बघा. जे आपण फुलं काढलेली आहेत ना, 3-3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. मागच्या बाजूला देठ काढायचं आहे. डार्क हिरव्या रंगाने मी देठ काढून घेतलेलं आहे. तर सरळ रेषा मारायच्या आहेत, देठ काढायचे आहेत सरळ रेषेमध्ये. सर्वच फुलांना मी देठ काढून घेतलेले आहेत आणि एका बाजूने आपण पान काढून घेणार आहोत. जी वेल काढलेली आपण त्याच्या एका बाजूला पान काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये लाईट हिरवा रंगाची एक रेष देऊन घ्यायची. आता वरच्या बाजूला आपण एक एक कळी काढून घेणार आहोत बघा. प्रत्येक फुलाच्या मध्ये एक कळी काढायची आहे. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. थोडेसे इकडे तिकडे रेषा झाल्या किंवा आकार गेले तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल लुक बघतो तेव्हा रांगोळी अगदी सुंदर दिसत असते. आता पुढची जी रांगोळी आहे हे सुद्धा बॉर्डर रांगोळी. आता ह्या सर्वच बॉर्डर रांगोळ्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेले आहेत बघा. आता इथे आपण एक फूल काढून घेणार आहोत डॉट देऊन. बरोबर मधोमध अंतर घ्यायचं आहे उंबऱ्याचं आणि डॉट देऊन फूल तयार करून घ्यायचं आहे. काडीच्या मदतीने मागच्या बाजूला सर्व डॉट ओढून घ्यायचे आहेत. बघा पाकळ्यांना आकार देऊन घेतलेला आहे. मध्ये एक ऑरेंज रंगाचा डॉट देऊन घेतला. आता दोन्ही बाजूने आपण गोल तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. आणखी पुढच्याही बाजूला एक गोल आकार काढून घ्यायचा आहे. आता त्या दोघांच्या मधोमध आपण एक पान काढायचं आहे बघा. पान काढून घेतलेलं आहे मी. त्याला सफेदच रंग दिलेला आहे. तर व्हाईटच रंग दिलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे तर थोडासा जास्त काही रंग वापरण्याची गरज नाही. तर पानाला थोडासा पानाचा आकार दिलेला आहे बघा. काडीच्या मदतीने पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता जास्त काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची नाही. काडी किंवा पोटाच्या साह्यानेच आपण ह्या रांगोळ्या काढायच्या आहेत. बघा मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण 3-3 पाकळ्यांचं फूल तयार करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पिवळ्या रंगाचा एक डॉट दिला. आता फुलात जे फूल काढलेलं आहे त्याच्या बाजूला थोडंसं रेषांप्रमाणे पानं काढून घेतलेलं आहे. त्यामुळे पानांवरती फूल आहे असं आपल्याला रांगोळीत भास होतो बघा. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता जे आपण पानं काढलेली आहेत थोडंसं मोराच्या पिसाचा लूक आपण देणार आहोत. त्यामुळे रांगोळी आणखी सुंदर दिसते. मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे एक एक कळी काढून घेतली. बघा फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची ही रांगोळी बघा. ही रांगोळीसुद्धा सोपी आहे. एक क्रॉस लाईन द्यायची आहे बघा. क्रॉस लाईन मी देऊन घेतलेली आहे. आता जो खोल भाग आहे बघा रेषेचा तिथे आपण डॉट घेऊन फुलं तयार करणार आहोत. आता प्रत्येक खोलगट भागाचे इथे मी डॉट दिलेले आहेत बघा. काडीच्या मदतीनेच आपण आतल्या बाजूला काडीने ते डॉट ओढून घेणार आहोत आणि एक फुलाचा आकार देऊन घेणार आहोत. बघा सर्व डॉट मी आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण लाल रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. सर्व फुलांमध्ये आपण लाल रंगाचा डॉट दिलेला आहे आणि वरच्या बाजूला त्याला थोडीशी पिवळ्या रंगाने बॉर्डर करून घेतली आहे. त्यामुळे रांगोळीला सुंदर लूक येतो बघा. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण पानं काढून घेणार आहोत. पानं किंवा कळ्या त्याप्रमाणे काढून घ्यायचं आहे. तर जी रिकामी जागा दिसते तिथे मी 2-2 रेषा ओढून घेतलेल्या आहेत बघा.
प्रत्येक फुलाच्या मध्ये 2-2 रेषा ओढायच्या आहेत आणि तिथे आपण छोट्या छोट्या कळ्या काढणार आहोत. मध्ये थोडासा हिरवा रंग पानाप्रमाणे एक रेष मारून घ्यायची आहे. तर प्रत्येक फुलाच्या मध्ये एक एक कळी काढून घ्यायची आहे. लाल आणि पिवळ्या रंगानेच मी कळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता जे शेवटचं टोक आहे वेलीचं, तिथे एक छोटंसं पान काढून घ्यायचं आहे. बघा अगदी सोपी आहे ही रांगोळी. दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता ही जी मालिका आहे ती अगदी पुढेपर्यंत तुम्ही जसं उंबऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे वाढवायची आहे किंवा एवढी ही रांगोळी काढली तरी सुद्धा सुंदर दिसते. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा बॉर्डरच रांगोळी आहे. बघा इथेही मी एक डॉट देऊन फूल काढून घेतलेलं आहे. बघा बरोबर मधोमध अंतर घ्यायचं आहे उंबऱ्याचं आणि डॉट द्यायचे आहे. लांब डॉट मी दिलेले आहे तिथे. मध्ये जो आहे ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे. आता काडीने थोडेसे डॉट मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. पाकळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी फांद्या काढून घेतल्या. बघा फुलाच्या दोन्ही बाजूनी फांद्या काढून घ्यायच्या आहेत आणि पुढे थोड्याशा सफेद रंगाने रेषा मारून आपण फुलं काढून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही फूल काढण्याची. थोडंसं सफेद रंग टाकत जायचा आहे आणि फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा दोन्ही बाजूला मी तशाच प्रकारे फुलं तयार करून घेतली. थोडासा काडीच्या मदतीने आपण आकार देऊन घेणार आहोत पाकळ्यांना. तर मध्ये ऑरेंज रंगाचे डॉट दिलेला आहे. आता त्याला वरती आपण हिरव्या रंगाने बॉर्डर करून घेतली. आता फुलाच्या दोन्ही बाजूला जी आपण फांदी काढलेली आहे तिथे पानं काढायची आहेत. त्यामध्ये पोपटी रंग भरून घेतला. आता ही रांगोळी जशी तुमचं उंबऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे तुम्ही अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता किंवा एवढी ही रांगोळी तुम्ही काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. आता ही रांगोळी देवासमोर, तुळशीसमोर सुद्धा तुम्ही काढू शकता. अगदी झटपट होते. रोजची आपल्याला काही गडबड असते तर त्यासाठी अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता जी फुलं काढलेली आहेत तिथे थोड्या थोड्या हिरव्या रंगाने रेषा मारून पानांप्रमाणे एक लूक देऊन